कशा पद्धतीने शोधला? 8 तारखेला आमच्याकडे उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनला यातील फिर्यादी आल्या. त्यांनी सांगितले की एक मुलगा जो रोज त्यांच्या घरी नेहमी येत होता, परंतु त्या दिवशी तो आला नाही. कदाचित तो गल्लीमध्ये इकडे तिकडे गेला असेल, त्यांना वाटलं. त्यांनी सांगितले की आम्हाला तो मतिमंद आहे आणि त्याला बोलता येत नाही, व्यवस्थित करता येत नाही. लगेच आम्ही आमच्या पोलीस स्टेशनला 134 प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल करून घेतला आणि सदरचा तपास आम्ही सपोनी विशाल भात्रे यांच्याकडे दिला. विशाल भात्रे यांनी लगेच त्याच्यामध्ये ज्या भाग होता त्याच्यामध्ये CCTV कॅमेरे त्यांनी चेक केले. 8 तारखेचा गुन्हा होता. त्यांनी याच्यामध्ये मीडियाचा वापर केला, व्हॉट्सअप संदेश तयार केले, फेसबुकला टाकलं आणि त्याचबरोबर त्यांनी त्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर जे दिले होते त्याच्यामध्ये माझं, राजकुमार पुजारी यांचं नाव आणि विशाल भात्रे यांचं एक नाव होतं. तर त्या दृष्टीनं तपास करत असताना विशाल भात्रे यांनी प्रत्येक मिनिटाचा, प्रत्येक ह्याचा त्यांनी शोध छडा लावला आणि त्यांना कळालं की सदरचा मुलगा हा CCTV कॅमेऱ्याच्या सहाय्याने तो रेल्वे स्टेशनवरती पोहोचलेला आहे. त्या अनुषंगाने संध्याकाळपर्यंत पुन्हा त्यांनी तपासाची चक्रे फिरवत असतानाच आम्हाला असं कळलं की तो मुलगा जो आहे 13 तारखेच्या संध्याकाळी तो गुलबर्गा येथील बाल सुरक्षागृहामध्ये आहे. आणि त्या दृष्टीनं आम्ही त्याच्या मातेला विशाल भात्रे साहेब यांनाही समजलं आणि सदरचा मुलगा मिळून आल्याचे एक वेगळंच समाधान प्राप्त झालं. विशाल भात्रे साहेब, त्यांच्यासोबतचे हवालदार स्वामी आणि त्यांची टीम ही गुलबर्ग्याला गेली आणि तो मुलगा एकदम कायदेशीर कारवाई करून ताब्यामध्ये घेण्यात आलं. त्यांची आई जी आहे ती आता अतिशय खुश आहे. आम्हालाही, पोलिसांनाही समाधान आहे की सदरचा मतिमंद मुलगा जर आता मिळाला नसता तर कधीच मिळाला नसता, कारण सदर मुलाला बोलताही येत नव्हतं आणि तो मतिमंद होता. त्यामुळं एक वेगळं समाधान आम्हाला वाटत आहे आणि विशाल भात्रे साहेब आणि त्यांच्या टीमचं मी अभिनंदन करतो, कौतुक करतो. जय हिंद. उषा शिवकुमार डोंगरे, शुभम माझा मुलगा, इथून कबीरनगरतून बाहेर फिरायला म्हणून गेला होता. सकाळी 9 वाजता आम्ही कुठंतरी बाहेर असंच फिरायला गेला आहे, संध्याकाळी येईल लेकरू असं म्हणून आम्ही चूप बसलो. नंतर काही लेकरू घरी आलं नाही. 9, 9:30ला आम्ही तिकडी बघ इकडी बघ समत्या रस्त्यानं बघत फिरलो. लेकरू का घरी येणाले म्हणलो, रात्रभर रडलो थांबलो तसंच. पण सकाळी बी रडलो, आम्हाला लेकरू कुठंच भेटाय नाही. मग कंप्लेंट दिलो आम्ही सकाळी येऊन इथं 9 तारखेला पोलीस स्टेशनमध्ये, ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये येऊन कंप्लेंट दिलो. नंतर शोध चिमेगावला आहेच म्हणाले, ह्या रस्त्याला गेलेच, आम्ही इथं बघितलावच म्हणाले. आम्ही समधीकडे चौकशी केलो पण आम्हाला त्यानं दिसला नाही. शेवटी सर कॅमेरे हे ते करून समधी चौकशी करून आम्हाला सर शोध काढून दिले आमच्या हातात. कुठे सापडला? गुलबर्गा इथे सर आम्हाला आणून दिले म्हणून आम्ही सरचे आभार मानतो. धन्यवाद.